हॅलो एव्हरीबॉडी. आमच्या आधीच्या जाहिरातीच्या कॅम्पेनचा प्रतिसाद आम्हाला इतका उत्तम मिळाला आणि त्यात ही जी ॲड आत्ता आपण पाहिली ती ही माइंड ब्लोईंग झाली आहे. म्हणूनच आम्ही एक नवीन धाडस करायचे ठरवले आहे. आय मीन मोहिनी आणि आर के फ्रेंड्स आहेत ना आता. पाक त्याच्याकडे 90 लाख, जस्ट अ पीस ऑफ केक फॉर हिम. तसंही त्याने 4.25 लाखाचं मंगळसूत्र दिलंच होतं ना. ते मंगळसूत्र मी त्याला परत केलंय, हे विसरलीस का तू? अगं पण आई बस. आता जे काही झालं ना त्यातला एकही शब्द आर के सरांना कळायला नकोय. त्यांनी आपल्यासाठी आजपर्यंत जे काही केलंय ना हा त्यांचाच अंगुलपणा आहे. कधीही स्वतःहून कोणाकडूनही उपकार घेतलेले नाहीत आणि यापुढेही घेणार नाही. हा, आपल्याकडे पैसे नसतील पण आपला स्वाभिमानच आपली ओळख आहे, हीच आपली श्रीमंती आहे. स्वाभिमान होता ना म्हणून इतकी वर्ष आपण ताठ मानेने जगत होतो आणि पुढेही असेच जगत राहू. ही लढाई आपली आहे आणि ती आपणच लढली पाहिजे. ते मंगळसूत्र घेणं ही माझी सर्वात मोठी चूक होती. यापुढे त्या मंगळसूत्राचा इथे उल्लेख करायचा नाही. शाब्बास बाळा. मुलांना त्यांच्या चुकांची जाणीव असणं आणि त्या चुका त्यांनी स्वतःहून सुधारणं हेच पालकांचं सगळ्यात मोठं यश असतं. मला खरंच तुझा खूप अभिमान वाटतोय आणि तू अजिबात घाबरू नको. हा, आपण या परिस्थितीतून पण मार्ग काढायचा आहे, काढणार आहोत आपण मार्ग. तू अजिबात घाबरू नकोस. कॉस्ट्युम मला आले वाटतं. अरे हो, या सगळ्यात ते डोक्यातून निघून गेलं. अगं तुझा इव्हेंट आहे ना, किती वाजेपर्यंत पोचायचंय? मी नाही जाणार त्या इव्हेंटला. ए मोहिनी, मोहिनी, अरे ऐक ही काय? एक. हॅलो मॅडम, मी तुमचं पार्टीवर घेऊन आलोय. मॅम, बराच मेकअप बाकी आहे, आपल्याला उशीर होईल. सॉरी पण तुम्ही हे सगळं घेऊन जा, मी नाही येऊ शकणार आहे पार्टीला. काय बोलताय तुम्ही ही मॅम? सॉरी, माझ्या घरी ना खूप मोठी इमर्जन्सी आली आणि खरंच माफ करा मला, मी तुमचा वेळ वाया घालवला. पण नाही येऊ शकणार आहे मी पार्टीला. मी क्लायंटला स्वतः फोन करून कळवेन आणि सॉरी बोलेन. जे कोणी कन्सर्न ऑथॉरिटी असतील ना दादा, मी सगळ्यांना पर्सनली सॉरी बोलेन, पण हे शक्य नाही. ऐक माझं. का का शक्य नाहीये? बाप, एक मिनिट. हा, काय करायचं आता? घर शोधायचं सोडून मी पार्टीला जाऊ हे बघ शक्य नाही. हा, अगं साधी सुधी पार्टी नाहीये ही बेटा, तुझ्या ऍड फिल्मच्या लॉन्चची पार्टी आहे. मला नाहीये त्यात काही हाऊस. आणि तसंही मला ऍक्टिंग पुन्हा करायची नाहीये ना. माझं नाव खराब झालं तरी चालेल. एक मिनिट, इथे नाव खराब होण्याचा प्रश्नच नाहीये, आपण दिलेली कमिटमेंट पाळण्याचा प्रश्न आहे. आणि आपण जेव्हा आपली कमिटमेंट देतो ना तेव्हा ती फक्त स्वतःसाठी पाळायची असते, लोकांसाठी नाही राजा. पण बाबा आता. एक मिनिट, आपण सगळ्यांनी कोविडचा काय बघितलंय? आपली अत्यंत जवळची व्यक्ती मरणाच्या दारात उभी असताना देखील कमिटमेंट पाळणारे लोक होतेच की नाही? फक्त आपल्याच इंडस्ट्रीत नाही, सगळ्याच इंडस्ट्रीजमध्ये होते ना. अरे आपने तो इंडस्ट्री काही उसूल आहे. द शो मस्ट गो ऑन. नाही, तुला यापुढे आपल्या इंडस्ट्रीत काम करायचं नाही ना, दॅट इज फाईन, पण आज तू दिलेला शब्द तुला पाळायला पाहिजे. आणि मला माहितीये माझी लेक कोणत्याही परिस्थितीत दिलेला शब्द पाळणारच. चल, ये ये ये
या ना. तुम्हाला हिला रेडी करायचं असेल ना, या ना प्लीज, या करा. आम्ही आहोत ना इकडे, आम्ही सगळे सांभाळून घेतो. हा, या या हा, या येतो. या प्लीज इकडे आत. प्लीज. हो या, हा बेटा. तिकडे आत दादा. ऐक पिंकी, आणि पटकन निघूया. मी पण येते. अगं जा पटकन रेडी हो. हा. मी वॉलेट घेऊन येतो. हो पण भाई, अरे पण प्लॅन काय आहे? प्लॅन काय असणार पिंकी? आता लवकरात लवकर आपल्याला घरं शोधायला पाहिजेत. जवळपास काय आपल्या बजेटमध्ये माहिती आहे ते बघूया ना. सर हे बघूया आपण. मी काय म्हणतो, सगळ्यात आधी जरा नानांना जाऊन भेटू का परत? हा, त्यांच्याशी जरा बोलून बघतो ना. खरं म्हणजे नानांचा स्वभाव असा नाही आहे, मला माहिती आहे. हो ना. तुला आठवतंय मागच्या वेळेला जेव्हा फिल्म इंडस्ट्रीमध्ये स्ट्राईक झाला होता, तेव्हा 4 महिने आपल्या घरी पैसा आला नव्हता, तेव्हाही त्यांनी सांभाळून घेतलं होतं. आज अचानक असे का बोलले मला कळतच नाही. होय हो, मला कळलंय ते असं का बोलले भाई. पारुमुळे लग्नात तिच्या झिंजा उपटल्या होत्या ना मी, म्हणून डूब धरून आहे आपल्यावर. नाही, अशी नाही ऐकायची ती. उसको ना सबक सिखा के आती हूं मैं. पिंकी पिंकी, अगं काय तू उगाच वेडेपणा करू नकोस बरं. तू बघा बरं कसं करते. आता नानांशी बोलणं जास्त महत्वाचं आहे का पारू बरोबर? करेक्ट. हे बघ, तिला जे नुकसान करायचं होतं ना, ते तिने ऑलरेडी केलंय. तर काय. आत्ता जाब विचारण्यात अर्थ नाही तिला. तू शांत हो, पुढे बघूया आपण. चल चल. पेशन्स गेम अगेन. कित्येक वर्ष त्याचीच वाट बघतोय. अर्थ आहे, हम्म? अर्थ आहे हा. या ठिया नवीवर लावा. थँक्यू 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 थँक्यू. आय डोंट बिलीव्ह दिस. नाही म्हणजे मी कधी आयुष्यात तुम्हाला थँक्यू म्हणेन असं वाटलं नव्हतं. पण म्हणतोय थँक्यू. तू आणि मला थँक्यू म्हणतोस का रे? त्या दिवशी म्हणालात ना, काय? सगळा पेशन्सचा खेळ आहे. हा हा. पेशन्स असला पाहिजे. हम्म, तुझा पेशन्स कमी आहे. हम्म. पटलं मला. युअर राईट. काय टेक्नोसॅव्ही जनरेशन आहे आमची. एका क्लिकवरती सगळं मिळतं. सवय लागली. पण त्यामुळे एक मात्र झालंय, हम्म, ट्रायल अँड एरर ची सवय गेली. हम्म. पण आता कळलंय पेशन्सचा गेम. मजा तर आहे या गेम मध्ये. अजिबात घाई गडबड करायची नाही. करेक्ट पत्ते कधी लागतात त्याची वाट बघायची. करेक्ट पत्ते लागले तो व्हेरी गुड. समजा नाही लागले तरी तेच पेशन्स. काय ना, इन्स्टंट मिळालं ना की मजा नाही मिळत, किक नाही मिळत, सेन्स ऑफ अचिव्हमेंट मिळत नाही. थँक्यू फॉर दिस लेसन. काय राघव बाळा, असं आहे ना की आपल्याला जेव्हा एखादं चांगलं काम करायचं असतं आणि तेव्हा वाट पाहावी लागते, त्याला पेशन्स म्हणतात. आणि एखादं वाईट काम करताना वाट पाहावी लागते ना, त्याला संधी साधूपणा म्हणतात.
तुझ्या मनात नेमकं काय चाललंय ते तुलाही माहिती आहे आणि मलाही माहिती आहे. काय केलंय मी? हं, 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 हं. 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 हं, हं, हं. बघ 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 अजून आहे आहे. हं. हं? मग त्या राघवा कालपर्यंत या मोहिनीला संपायच्या मागे होतास तू. तिच्या बरोबर जागोजागी दिसतोयस. काय चाललंय हे? हा? वॉच ठेवता का काय माझ्यावर? अजिबात नाही. बघितलंच नाही का क्लिकवर मला इथे बसले बसले सगळं दिसतंय. हे बघ, त्या मुलीला जर तू मनापासून मदत करत असेल तर ठीक आहे, पण जर काही वेगळा विचार असेल ना कर, नको करू. सर सर अजून तुम्ही रेडी नाही झालात. उशीर होतोय आपल्याला. हे बंटी बेटा, हा ये ये हे राघवा, फार गुणी गुणी आहे, गुणी आहे. हा कायम तुझ्या भल्यासाठी काम करतो. पाहिलंय मी. याच ऐकत जा थोडं. बंटी सारखा जर एखादा माणूस माझ्या बरोबर असताना तर माझी आज ही अवस्था झाली नसती. तेव्हा याचा शब्द खाली पडू देऊ नकोस. आणि हो बंटी बेटा, माझी तुला एक विनंती आहे की राघवाला कधी चुकीचं पाऊल उचलू देऊ नकोस. काय आमच्या व्यवसायात कोण कधी आणि किती उंची गाठेल दिसतं, पण तो माणूस तळाला किती आणि कधी जाईल हे स्वतःलाही कळत नाही. आवरतोय. फावल्या वेळात पत्ते खेळतो का यांच्यासोबत? निघता. सर, काही कळलं का? कळलं ना. आवडला आपला डान्स सगळ्यांना. सी नाही सर, डान्स नाही.
माझ्या आईने तुमच्या घरी दिलेलं ते मंगळसूत्र प्रतापरावाकडे कसं आलं? मोहिनी, ते मंगळसूत्र आईच्या ड्रॉवर मध्येच होतं. तिने देऊन टाकलं मला. आय थिंक इट्स अ स्ट्रेंज कोइन्सिडन्स. सेम डिझाईन असू शकतं. सो मे बी प्रतापरावाने तेच घेतलं असेल. असू शकतं. सर, एक काम कराल का? ते मंगळसूत्र परत देऊन टाकाल? खूप प्रॉब्लेम झालेत त्या मंगळसूत्रामुळे. तू केलंयस ना परत. मग आता ते मी परत केलं काय किंवा माझ्याकडे ठेवलं काय, काय फरक पडतो? मंगळसूत्र परत देण्याचा प्रश्नच येत नाही मोहिनी. कारण ती इन्व्हेस्टमेंट आहे, पुढच्या प्लॅनसाठीची इन्व्हेस्टमेंट. हॅलो एव्हरीबॉडी. आमच्या आधीच्या जाहिरातीच्या कॅम्पेनचा प्रतिसाद आम्हाला इतका उत्तम मिळाला आणि त्यात ही जी ॲड आत्ता आपण पाहिली ती ही माइंड ब्लोईंग झाली आहे. म्हणूनच आम्ही एक नवीन धाडस करायचे ठरवले आहे. ते म्हणजे आर.के. सर आणि मोहिनी मॅडम या दोघांनाही घेऊन एक फिल्म प्रोड्यूस करायची ठरवली आहे. तसं आर.के. सरांना आम्ही आधीच विचारलंय आणि त्यांनी आनंदाने परवानगी दिली आहे. पण मोहिनी मॅडम ज्याच्या स्टार आहेत त्यांना तुमच्या सर्वांसमक्ष आम्ही ही ऑफर देत आहोत. मॅडम, तुम्ही आमच्या फिल्ममध्ये काम करावं ही आमची इच्छा आहे. म्हणून आम्ही हा एक स्मॉल टोकन ऑफ ग्रॅटिट्यूड आर.के. सरांच्या हस्ते तुम्हाला देत आहोत. प्लीज ॲक्सेप्ट इट. प्लीज ॲक्सेप्ट इट. उघडून तर बघ. $26 आहेत. हे एवढे पैसे? हम्म 5 लाख ऍड्स आहेत आणि 21 लाख सायनिंग अमाऊंट. मॅडम, हा तुमचा ॲडव्हान्स आहे, नाही म्हणू नका. अहो कसं आहे ना, आत्ता आपले प्रोफेशनल रिलेशन डेव्हलप झाले, त्याचा मान राखा आणि प्लीज ॲक्सेप्ट इट. दी कुठून गेली? मोहिनी, कॉंग्रॅच्युलेशन्स. सर, तुम्हाला वाटलंच कसं मी फिल्म करेन? मला नाही ऍक्टिंग करायची. माझी आवड नाहीये, ही माझं फील्ड नाहीये. आय नो आवड नाहीये पण नशीब आहे. सी,
मी काय म्हणतोय, लगेच डिस्कार्ड करू नकोस. घरी जा, घरच्यांची बोल, मग ठरव. ही ॲडही आधी करायची नव्हतीच ना तुला, केलीस पण. अँड सी द रिझल्ट. माझ्यापेक्षा जास्त कौतुक होत आहे तुझं. सी, व्हॉट आय एम ट्राईंग टू से इज, डोंट डिस्कार्ड. थिंक ओव्हर इट.